बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासीतीर्था सरस्वती अर्तुणोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री कर्णान योग दीपक नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सुदुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगणधर्देवा तेषाम् उच्चानुसार मासाद्य नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्री श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान् वीरो मंगलम गौतमोगनि मंगलम कुंदकुंदाद्यो जैनधर्मोस्तु मंगलम। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं करणानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थम। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्र परम पूज्य आचार्य श्री नेमिचंद्र महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत नेमिचंद्रजी महामुनिराज यांच्या अत्यंत ज्ञानावरण आणि चारित्र्य मोनी कर्माच्या उदयामध्ये क्षयोपशमामध्ये जो त्यांनी जीवकांड आणि कर्मकांड ग्रंथाची रचना केली, त्यातील महत्त्वाच्या विषयांचं संकलन करून जे कर्णानुयोग दीपक ग्रंथाची निर्मिती झाली, त्यामध्ये आपण पूर्व याच्यामध्ये योनी कुल या सगळ्याची व्यवस्था आपण बघितलो होतो। आज आपण बघायचा आहे पर्याप्तीचा विषय। पर्याप्ति किसे कहते हैं, उसके कितने भेद है। आहार, शरीर, इंद्रिय, आनापान, भाषा और मन रूपी शक्तियों की पूर्णता के कारण को पर्याप्ति कहते हैं। पर्याप्ति के 6 भेद है। 1 आहार, 2 शरीर, 3 इंद्रिय, 4 श्वासोश्वास, 5 भाषा और 6 मन। आहार, इंद्रिय, शरीर, आनापान म्हणजे श्वासोश्वास, भाषा आणि मनरूपी शक्तींच्या पूर्णतेला पर्याप्ती असं म्हणतात। आणि या पर्याप्ती किती आहेत? 6 आहेत। आहार पर्याप्ति किसे कहते हैं? नवीन शरीर के लिए कारणभूत जिन 9 कर्म वर्गणाओं को 9 नहीं
नौ कर्म वर्गणाओं को जीव ग्रहण करता है, उनको खल और रस भाग रूप परिणमाने की शक्ति की निमित्तभूत आगत पुद्गल स्कंदों की प्राप्ति को आहार पर्याप्ति कहते हैं। शरीर को ग्रहण करने के प्रथम समय से लेकर एक अंतर मुहूर्त में आहार पर्याप्ति निष्पन्न होती है। नवीन शरीरांच्या रचनेसाठी कारणभूत असणारे ज्या 3 लोकांमध्ये खचाखच भरलेले जे कार्बन वर्गण आहेत, त्या कार्बन वर्गणामध्ये एक 9 कर्म कार्बन वर्गण आहे। त्या 9 कर्म कार्बन वर्गणांना तो जीव ग्रहण करतो आणि ते ग्रहण करतो आणि त्याला परत रस खलभाग आणि रसभाग रूप परिणाम। खल म्हणजे हाड वगैरे मज्जा असं, आणि रस म्हणजे त्याच्यामध्ये रक्त द्रव पदार्थ अशांना त्याच्यात परिणमन करतात। आता याच्यात केवळ आहार वर्गणा जे आहेत, आता 2 मध्ये आपण गफलत करायची नाही। द्रव्य कर्मरूप जे कार्बन वर्गण आहेत त्या पण ह्याच्यातच आहेत, आणि आहार शरीर म्हणजे शरीरा संबंधी जे आहारक वर्गण आहेत ते पण कुठे आहेत, इथंच आहेत। तर त्या कार्बन वर्गणा आत्मद्रव्याशी एकरूप होतात, ते 8 कर्मरूप असतात, आणि हे 9 कर्मरूप जे असतात हे फक्त शरीरासंबंधी असतात। म्हणजे या दोन्हींच्यातला हा फरक समजावून घेतला पाहिजे। दोन्हींना एक समजून चालणारं ते आत्म प्रदेशाशी एकरूप होत असतात। 8 कर्माचे ते कार्बन वर्गणा वेगळ्या आणि शरीरासंबंधीच्या 9 कार्बन वर्गणा वेगळ्या, हे समजावून घ्यायचं। आणि म्हणून त्या शक्ती निमित्तानं आगत म्हणजे येणाऱ्या पुद्गल स्कंदांची प्राप्ती जी होते त्याला आहार पर्याप्ती असं म्हटलं जातं। शरीराला ग्रहण करण्याच्या प्रथम समयापासून घेऊन एक अंतर्मुहूर्तापर्यंत आहार पर्याप्ती निष्पन्न होती है। म्हणून विग्रह गतीमध्ये ज्या वेळेला त्याला अजून शरीराची प्राप्ती झालेली नसते त्यावेळी तो अनाहारक असतो। कसा असतो? अनाहारक। आणि तो ज्या वेळेला जिथं जन्म घ्यायचा आहे त्या शरीरामध्ये त्या पुद्गल पिंडामध्ये तो आत्म्याचा जसा प्रवेश होतो तिथून पुढं तो काय होतो? आहारक त्या ठिकाणी होतो। काही लोकांची एवढी मानसिकता अशी झाल्या, आहारक म्हणजे घेणे खाणे आणि अनाहारक म्हणजे खायचं नाही, असं नाही। मग केवली भगवंत सुद्धा त्या ठिकाणी केवल ज्ञानाचं ते कुठलं केवली समुद्घाताच्या वेळेला तेवढंच 1 2 3 4 5 समय काहीतरी अनाहारक असतात, बाकीच्या वेळेला ते आहारकच। मग केवली भगवान सुद्धा आहार घेतात असं सिद्ध होईल। आणि ही पद्धत कोणाच्यात आहे? श्वेतांबर आमनायामध्ये केवली भगवंत सुद्धा कौला आहार घेतात, म्हणजे घासपूर्वक आहार घेतात अशी त्यांची मान्यता आहे। पण आपल्यात तर तसं नाही। म्हणून शब्दाचा अर्थ शब्दशः न करता वास्तविक त्याचं काय स्वरूप आहे हे समजावून घेऊन त्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे। आम्ही त्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून केला पाहिजे, याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे।
शरीर पर्याप्ति किसे कहते हैं? तिल की खली के समान उस खल भाग को हड्डी आदि कठिन अवयव रूप से और तिल के तैल के समान रस भाग को रस, रुधिर, वसा, वीर्य आदि द्रव अवयव सहित औदारिक आदि 3 शरीर रूप से परिणमन करने वाली शक्ति से युक्त पुद्गल स्कंद की प्राप्ति को शरीर पर्याप्ति कहते हैं। यह शरीर पर्याप्ति आहार पर्याप्ति के पश्चात एक अंतर्मूर्त में पूर्ण होती है। मी काल एक चर्चा सांगितली होती बघा, 6 प्रकारच्या ज्या पर्याप्ती आहेत किंवा ज्या त्या इंद्रियाप्रमाणे योग्य असेल तशा, जी एक इंद्रियाला 4, 2 इंद्रियांच्या पासून असंज्ञी पर्याप्त जीवापर्यंत, असंज्ञी पंचेंद्रिय जीवापर्यंत 5 आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाच्या 6, या ज्या पर्याप्ती आहेत, चालू होताना सुरू होताना ज्या वेळेला तो जीव त्या पुद्गल पिंडरूपी शरीरामध्ये येऊन प्रवेश करतो, तिथून 6 पर्याप्ती किंवा 4 पर्याप्ती 5 पर्याप्ती एका वेळेला चालू होतात। पूर्ण होताना पहिल्या अंतर्मुहूर्तात आहार पर्याप्ती, दुसऱ्या अंतर्मुहूर्तात शरीर पर्याप्ती, तिसऱ्या अंतर्मुहूर्तात इंद्रिय पर्याप्ती, चौथ्या अंतर्मुहूर्तात श्वासोश्वास पर्याप्ती, परत भाषा पर्याप्ती आणि परत मन पर्याप्ती। चालू होताना 6 एकदम चालू होतात आणि पूर्ण होताना ओळीनं एक एक अंतर्मुहूर्तानंतर ते पूर्ण होतात। त्यामुळे पहिल्या ह्याच्यात सांगितलं आहार पर्याप्ती 1 अंतर्मुहूर्तात पूर्ण होते। आहार पर्याप्ती नंतर 1 अंतर्मुहूर्तात तिथं काय सांगितलं, शरीर पर्याप्ती पूर्ण होते। मग हे शरीर पर्याप्ती काय, जर ते आहार 9 कर्म वर्गणा जे शरीर आहार घेतंय त्याचं खल रूप म्हणजे हाडं, मांस, मज्जा, तंतू आदी रूपामध्ये ते काय करतंय, परिवर्तित करतंय। आणि द्रव रूपामध्ये जे रस बीज आहे त्याच्यात रस रूपामध्ये हे काम करण्याचं जबाबदारी कुणाची असते, शरीर पर्याप्तीची असते। इंद्रिय पर्याप्ति किसे कहते हैं? योग्य देश में स्थित रूपादि से युक्त पदार्थों के ग्रहण करने रूप शक्ति की उत्पत्ति के निमित्तभूत पुद्गल प्रचय की प्राप्ति को इंद्रिय पर्याप्ति कहते हैं। यह इंद्रिय पर्याप्ति भी शरीर पर्याप्ति के पश्चात एक अंतर्मूर्त में होती है। हे सगळं जे सांगायला लागलेत ना, याला कर्म सिद्धांतामध्ये सगळ्यात मोठं निमित्त आहे ते नामकर्म। कुठलं? त्याच्या पिंड रूपामध्ये 42 प्रकृती आहेत आणि भेद रूपामध्ये 93 प्रकृती आहेत। त्या सगळ्या शरीरासंबंधित सगळ्या त्याच्यामध्ये हे सांगायला लागलेत ना, त्याच्यामध्ये स्थिर धातू जे सगळे आहेत
स्थिर असणे, स्थिर नामकर्म, अस्थिर होणे, अस्थिर नामकर्म, चांगलं शरीर मिळणे, शुभ नामकर्म, दिसायला शरीर चांगलं नसणे, अशुभ नामकर्म. आम्ही हे शरीरासंबंधी शुभ आणि अशुभ नामकर्म आहेत. आम्ही लावतोय कुठं? जरा चांगलं झालं शुभ नामकर्म, शुभ कर्माचा उदय, शुभ नामकर्माचा उदय. जरा त्रास व्हायला लागलं, काय करायचं? अशुभ नामकर्माचा उदय आहे. अशुभ नामकर्माचा आणि शुभ नामकर्माच्या उदयाचा तुमच्या चांगला आणि वाईट होण्यामध्ये काहीही संबंध नाही. त्याच्यामध्ये संबंध आहे तो तुमच्या शुभ यश कीर्ती नामकर्माचा, अयश कीर्ती नामकर्माचा, आदेय नामकर्माचा, अनादेय नामकर्माचा, सुभग नामकर्माचा, दुर्भग नामकर्माचा. ह्याच्याशी संबंध आहे. ते ह्याच्याशी आणि तुमच्या चांगलं वाटणं आणि वाईट वाटणं, चांगलं होणं आणि वाईट होणं, ह्याच्यात तुम्ही टोटलमध्ये शुभ आणि अशुभ, पाप प्रकृती आणि पुण्य प्रकृती असं म्हटलं तर ठीक आहे. पण केवळ शुभ नामकर्म आणि अशुभ नामकर्म म्हटला तर ते फक्त शरीराला चांगलं आणि शरीराला चांगलं करणं आणि न करणं एवढ्याशी संबंध आहे. पण आम्ही काय म्हणतोय? हे सगळं तुम्ही आणि आम्ही करायला लागलोय, हे सगळं बाह्य निमित्त आहे. सगळं काय आहे? आम्ही कोथळीवाले महाराजांना रोज बासुंदी करून घालतोय, चांगली भाजी करून घालतोय, म्हैसूर पाक करून घालतोय. बरोबर काय? अमृता काकी हे सगळं म्हणून महाराजांचं वजन 55 वरनं 60 किलो झालं. हे तुमचं सगळं गैरसमज आहे. माझ्या वर्तमानमध्ये स्थिर नामकर्माचा, माझ्या शुभ नामकर्माचा, माझ्या पुण्यकर्माचा उदय आहे. म्हणून तुम्ही काही जरी घातला तरी माझ्या शरीराला निरोगी आणि या सगळ्या गोष्टीला निमित्त आहे. म्हणून तुम्ही आम्ही कुणाबाबतीत पण जेही कार्य करतोय ते सगळं कार्य काय आहे? बाह्य निमित्त आहे. अंतरंग निमित्त त्या जीवाचं त्याचं पुण्य पाहिजे. काल वीर शिरोमणी वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थिनी सृष्टी काडगे हिचं सेलटॅक्स इन्स्पेक्टर या 2 नंबरच्या क्लास 2 पदावर तिची निवड झाली. तिनं ती परीक्षा पास झाली. आता आम्ही म्हणायचं आम्ही अकॅडमी काढली म्हणून ती पोरगी पास झाली. तिनं म्हणायचं महाराजांनी आधार दिला म्हणून मी अधिकारी झालो. पण वास्तविक काय आहे? अकॅडमी बाह्य निमित्त आहे. अंतरंग निमित्त काय आहे? तिचा पुरुषार्थ, तिचं पुण्य आणि तिला मिळालेल्या संधीचा तिनं सदुपयोग करून घेतला. तिच्यामुळं ती झाली. तिच्यात पण ती उपादान शक्ती असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग अकॅडमी एवढी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, मग आलेले प्रत्येक वर्षी येणारे 35-40 मुलं सगळीच पास व्हायला पाहिजेत, सगळीच अधिकारी व्हायला पाहिजेत. काही जणांना शिस्त लई कडक आहे म्हणून सोडून जातात. काही जण तिथं मोबाईलवर बोलायला मिळत नाही म्हणून निघून जातात. काही जणांना कॉलेजसारखी मजा मस्ती करायला मिळत नाही म्हणून निघून जातात. काही जणांना चौवासवी तिथं कांदा लसूण असलं तसलं रात्री कवा पण उठून खायला मिळत नाही म्हणून निघून जातात. पण ज्या लोकांना परिस्थितीची, स्वतःच्या आणि आईवडिलांच्या कष्टाच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराजजी किंवा ही ट्रस्टी लोक कशा पद्धतीनं दानदातारांच्या माध्यमातून एवढी चांगली सोय करतात हे ज्यांच्या लक्षात आहे, ज्यांना याची जाणीव आहे, ते विद्यार्थी यदा कदाचित कधी कधी तर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून काही न कळत 1-2% गैरसोय जरी झाली
तरी त्याला आनंदानं स्वीकारतात आणि ती विद्यार्थी म्हणतात बाहेरच्यापेक्षा एवढं तरी तर मिळतंय. ज्यांना करायचंच नाही, ज्यांना नुसता टाईमपास करायचा आहे किंवा एक असं करायचं आहे, त्यांनी तिथल्यापेक्षा इथं कमी मिळते म्हणतात. सगळं आपल्या आपल्या शक्तीवर अवलंबून आहे, आपल्या आपल्या उपादान शक्तीला निमित्त आहे. बाहेर फक्त बाह्य निमित्त हे फार कमी काम करतं, कमी काम करतं. ह्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. म्हणून जसं चिकित्सालयाबाबतीत तुमच्यातल्याच एक दोन कोणतर कुतीतल्या महिला आहेत, औषध वगैरे आणायला तिथं दाखवायला गेलता. आता पैलवान आमचा आज आहार झाला, त्यांनी पण 4-5 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी तिथं दाखवून आले. मला तिथं येणाऱ्या लोकांनी सांगितलं, महाराजी तिथं असणारे डॉक्टर्स वैद्य, त्या 2 मुली पूजा असू दे आणि कोण निकिता असू दे, वृषभ सर असू देत किंवा आरतीताई हे, किंवा इतकं गोड बोलतात. त्यांच्या गोड बोलण्यातच आमचा निम्मा आजार कमी होतो. किती त्यांच्या आईवडिलांनी चांगले संस्कार घातले, किती तुम्ही त्या मुलींना मुलांना त्या वैद्यांना चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केला. तिथं असणारे ते पंचकर्म करणारे त्या काकी मगदूम वैशाली मगदूम काकी, त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं ते पंचकर्म महिलांचं करतात. पुरुषांचं पंचकर्म ते पल्लूदादा किती चांगलं करतात. आणि त्यामुळं तिथं कायम काय तर लावलेलं असते रेकॉर्डिंग, धार्मिक मंत्र तंत्र भक्ती स्तुती पाठ असं चालू असते. आणि त्याच्यात सगळं जे करतात तिथं गेल्यावरच निम्मा आजार त्यांच्या बोलण्यानं कमी होतो आणि निम्मा मग औषधानं हळूहळू आमच्यावर प्रभाव पडायला लागला. म्हणजे बाह्य निमित्त आणि अंतरंग निमित्त काय हे त्यांचं बोलणं, ते औषध हे बहिरंग निमित्त. तुम्हाला चांगलं होण्यामध्ये ते औषध तुमच्या उपयोगाला येण्यासाठी तुमच्या पुण्यकर्माचं सुद्धा अंतरंग निमित्त असणं फार गरजेचं आहे. तसे आहार, शरीर, इंद्रिय हे सगळे पर्याप्ती प्रत्येकाला मिळतात. प्रत्येक पर्याप्त जीव या सगळ्यांनी पूर्णच असतो. पण ते किती सक्षम आहेत, ते किती बलशाली आहेत, किती कार्य करण्यासाठी निमित्त आहेत, हे सगळं तुमच्या नामकर्माच्या पुण्य आणि पाप प्रकृतीवर उदय निमित्त आहेत. शुभ आणि अशुभ प्रकृतीवर निमित्त. आणि हे सगळं कशामुळे होते? सगळ्यात मोठी आपली चूक काय होते, आपण दुसऱ्या लोकांना बघून व्यंग करायला चालू करतो. एखाद्या ऐकायला कमी येणाऱ्या माणसाकडे बघून आपण त्याची चेष्टा करतो. एखाद्या दिसायला कमी असणाऱ्या जीवाला बघून आपण त्याची चेष्टा करतो. एखाद्या विद्रूप किंवा असं दिसायला सुंदर नसणाऱ्या महिलांच्याकडं, पुरुषांच्याकडं, मुलांच्याकडं बघून, अन्य स्त्रियांच्याकडे बघून आपण चेष्टा मस्करी करायला बघतोय. आणि तेच कर्म आपल्याला एवढं बांधतंय की भविष्यात आपल्याला तशा पद्धतीच्या कर्माचे बंद झाल्यामुळं उदयसुद्धा तसेच होतात. म्हणून आपण जुगुप्सा हा भाव सगळ्यात पहिला सोडला पाहिजे. म्हणून मी काल सांगितलं होतं, शक्यतो पुरुषांच्यामध्ये एक कमी असते, महिलांच्यामध्ये बघा. इथं सुद्धा आता मी बघतोय, मी नावं सांगत नाही, काय संघातले बैरचे सगळे जरा महाराज काय असं तोंड बिंड बारीक करून बसतोय. आम्ही अजून दुसऱ्या व्यक्ती बोला लागलाय, समोरचा व्यक्ती, तवर काय यांचं नाक डोळं कपाळ सगळं एका ठिकाणी येऊन सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सगळं एका ठिकाणी आल्यानंतर त्याला मोक्ष मार्ग म्हणतात. तसं नाक डोळं सगळं एका ठिकाणी येऊन आपला पाप मार्ग आपण चालू करतो. कोणाच्या तर आपल्या शेजारी, आपल्या शत्रुपक्ष आपण ज्यांना मानतोय त्यांच्या घरात एखादं चांगलं कार्य झालं, काय झालं, आपल्याला आनंद व्हायला पाहिजे का वाईट वाटायला पाहिजे?
खरं खरं होतंय सांगा, खरं सांगायचं, तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे, होते? लगेच आपल्याला आत त्याचा तिरस्कार आणि हा जुगुप्सा भाव, हा किळस भाव ह्या सगळ्यांना अस्थिर करायला निमित्त ठरतो. व्याख्या वाचू नका, काहीही पाठ करू नका. पाठ करणारा माणूस बक्षीस मिळवू शकतो, आनंदी राहू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि समजावून घेणारा माणूस बक्षीस कमी मिळवेल पण आयुष्यात आनंदी राहतो. बक्षीस कितीही मोठं असेल तर ती 4 दिवसात संपणार आहे. आनंद 4 भवात सुद्धा संपू शकत नाही. म्हणून धर्म वाचायसाठी नाही, धर्म पाठ करायसाठी नाही, धर्म स्वीकारण्यासाठी. निर्विचिकित्सांग. म्हणून हे महिलांनी पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुणाबद्दल कधी मनात वाईट विचार येता का. आचार्यजींनी एकदा पंचम काळातला खरा धर्म काय, धर्मात्मा व्यक्ती काय याची व्याख्या करताना सांगितलं, शत्रूच्या घरातल्या चांगल्या कार्यक्रमाला, चांगल्या व्यवस्थेला बघून ज्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि शत्रूच्या घरात सुद्धा दुःखद घटना घडल्यावर ज्यांच्या डोळ्यात अश्रू येतात ती व्यक्ती सगळ्यात पंचम कालातली प्रामाणिक धार्मिक व्यक्ती. आपण ज्यांना शत्रू म्हणतोय, मानतोय, त्यांच्या घरात सुद्धा काय, आपल्या धार्मिक लोकांच्या मनात ना देशप्रेम नक्की असलं पाहिजे. देशाशिवाय आपलं कायच नाही. पण आपल्या देशाच्या शत्रू देशात सुद्धा एखादी दुर्घटना घडली, तिथं महापूर आला, तिथं काहीतरी चुकीच्या घटना घडल्या आणि तिथं जीवाची हिंसा झाली, तरी आपल्या हृदयामध्ये तेवढेच भाव, करुणाभाव जागे झाले पाहिजेत जेवढे भाव आपल्या देशात घडलेल्या दुर्घटनेनंतर होतात. तर आम्ही सम्यक दृष्टी आहे, तर आम्ही जेवढा आनंद आपल्या संघात एखादा जीव दीक्षा घेताना होतो तेवढाच आनंद ज्यावेळेला एखादा जीव अन्य कुठल्याही संघात दीक्षा घेत असताना दीक्षार्थीला बघितल्यानंतर त्याच्या वैराग्य भावनेची अनुमोदना दिली पाहिजे. मग ती कुठल्या गावचा आहे, कुठल्या संघात दीक्षा घ्यायला आहे, ते काय करल्यात, हा भाग नंतरच आहे. आपली अनुमोदना ही व्यक्ती बघून, नाव बघून होता कामा नये. आपली अनुमोदना कार्य बघून असलं पाहिजे. नुसता त्या अनुमोदनेमुळं शुभ नामकर्माचा बंध होतो. नुसता चुकीच्या गोष्टीचा किळसभाव केल्यामुळं अशुभ नामकर्माचे बंध होतात सगळे. म्हणून सगळे जे मिळतात ना, तुमचं चांगलं आपलं, तुमचं म्हणजे माझं पण, चांगलं आणि वाईट हे तुमच्या तोंडातल्या शब्दानं होणार नाहीत, तुमच्या मनातल्या परिणामामुळं आपलं चांगलं आणि वाईट होणार आहे. परिणाम फार महत्वाचे. आणि ते परिणाम लिहता येत नाहीत, लक्षात ठेवा. त्या परिणामांची परीक्षा कागदावर नसते, त्या परिणामांची परीक्षा अशुभ कर्माच्या वेळेला असते. अशुभ कर्माच्या वेळेला. म्हणून परिणामांची स्थिरता हे सगळं आम्ही वाचायला लागलोय. ह्या सगळ्याचे कच्चा माल काय, याची प्रोडक्शन काय, कंपनी कुठली आहे. साबण घेताना कंपनी बघताय, तेल घेताना कंपनी बघताय, मग कर्म समजावून घेताना त्याचा कच्चा माल काय. ऊसाच्या रिकव्हरीवर साखरेचा गोडवा आणि त्याचा उतारा जसा ठरत असतो तसं तुमच्या परिणामांच्यावर स्थिती आणि अनुभाग ठरत असतो, लक्षात ठेवा. नुसता ते आम्ही शेतातलं करून चालणार नाही. ऊसाची रिकव्हरी किती लागते त्याच्यावर एका टनामध्ये किती क्विंटल, कशी किती किलो साखर तयार होते आणि त्याच्यातला गोडवा ठरत असतो. तसं आम्ही परिणाम कसे केलोय, कशा आहे, आमचे किती मंद आहेत, किती तीव्र आहेत, याच्यावर स्थिती आणि अनुभाग ठरत असतो.
मन वचन कायच्या स्थिरतेवर फक्त प्रदेश आणि प्रकृतीचा बंध होतो. प्रदेश आणि प्रकृतीमुळं फार मोठं नुकसान नाही, पण स्थिती आणि अनुभाग फार महत्त्वाचा आहे. आणि तो कशामुळे होतो? ऐकू येत नाही. तो कशामुळे होतो? कशायांच्यामुळं. मग आपले कशाय सुरक्षित ठेवणं म्हणजे त्याला मंद करणं हा धर्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे महत्त्वाचं आहे काय? नुसता शरीराची स्थिरता केलो म्हणजे माझं मन स्थिर झालं. दिसायला स्थिर दिसेल, पण आत किती बॉम्ब फुटायला लागलेत ते त्या बॉम्बवर अवलंबून आहे स्थिती आणि अनुभाग. तुमच्या बसण्यावर फक्त प्रकृती आणि प्रदेशच अवलंबून आहे. म्हणून आपण सगळ्यांनी धर्माची खरी व्याख्या क्रिया करत असताना कषायांच्या परिणामांची किती मंदता झाली त्याच्यावर धर्माचं थर्मामीटर आम्ही लावलं पाहिजे. त्याचं फॅट बघितलं पाहिजे. व्यवहारामध्ये म्हैशीचं जेवढं दूध घट्ट तेवढं फॅट जास्त आणि तेवढं दर जास्त. पण धर्मामध्ये कशाय जेवढे पातळ तेवढं पुण्य जास्त, कशाय जेवढे घट्ट तेवढं पाप आणि तेवढं दुःख. कळलं अमृता काकू? सुंटवडा घालायचा आता. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्ही किती क्रिया करतो याच्यापेक्षा आमची परिणामांची स्थिरता किती आहे, आमची कशाही किती मंद झाली याच्यावर फार धर्माची व्याख्या अवलंबून आहे. लक्षात ठेवा. म्हणून हे तुम्हाला नामकर्म एवढ्यासाठी सांगितलं मी की ह्या सगळ्यांची व्यवहारात आम्ही हे बघायला लागलो सगळं, पण याचं मूळ हे मिळणं, ह्याची पूर्णता होणं, ती चांगल्या पद्धतीनं होणं, या सगळ्याला निमित्त काय? नामकर्म. कारण उच्छ्वास नामकर्म आहे की नाही, स्थिर नामकर्म आहे की नाही. मग मगाशी काय सांगितलं? शरीर पर्याप्तीच्या ठिकाणी खल भाग रस भाग मध्ये ते परिवर्तन करण्याची जबाबदारी शरीर पर्याप्तीची आहे असं सांगितलं ना. हां, त्याच्यातच हे सांगितलं. स्थिर नामकर्म आणि अस्थिर नामकर्म काय सांगते? शरीरातील धातू उपधातू स्थिर आणि अस्थिर ज्या कर्माच्या उदयात होतात त्याला नामकर्म. स्थिर अस्थिर नामकर्म म्हणतात. स्थिर राहिलं तर स्थिर नामकर्म. म्हणून आयुर्वेदामध्ये हे बघतात पहिला नाडी, आणि त्या नाडीमध्ये पित्त कफ आणि वात हे बघतात, आणि त्याच्यावर त्याच्या शरीराची प्रकृती कळते आणि मग औषध उपचार होतो. हे बाह्य कारण आहेत. हिवाळा थंड उन्हाळा पावसाळा काय खाल्लो काय नाही हे बहिरंग निमित्त आहे. अंतरंग निमित्त काय? स्थिर नामकर्म अस्थिर नामकर्म. म्हणून शरीरासंबंधीचे जेवढे विषय येतात ते नामकर्माशी संबंधित असतात. ही पार्श्वभूमिका म्हणजे याचा कच्चा माल काय आहे? नामकर्म आहे. नामकर्म. आणि ते नामकर्म आपण कसं अशुभ प्रकृतींचा बंध कसा कमी होईल आणि शुभ प्रकृतींचा बंध कसा होईल. कारण ह्या पंचमकालात काही ना काहीतरी तुम्हाला बांधणारच आहे. तुम्हाला आईला तर स्वीकारायला पाहिजे, नाही तर बाबाला तर स्वीकारायला पाहिजे. सोडून काही चालणार नाही तुम्हाला. या पंचमकालात कितीही तपस्वी साधू असू दे, तो एक समय सुद्धा कर्माच्या आश्रवापासून वाचू शकत. आश्रव असणारच आहे. मग फक्त तुम्हाला परिणामांची स्थिरता करून, असं माताजींनी श्रुतमती माताजींनी काही असं समजायचं नाही की मी आता एवढं ध्यान करतोय, माझी समाधी चालू आहे म्हणजे मला कुठल्या कर्माचा आश्रव त्यावेळी होणार नाही, मला कुठल्या कर्माचा बंध होणार नाही.
पंचम कालात ही व्यवस्था नाही. प्रत्येक समयाला तुम्हाला कर्माचा बंध होणार. फक्त एवढंच आहे, तुमच्या परिणामावर शुभ कर्म बांधायचं काय, अशुभ कर्म, पुण्यकर्म बांधायचं आहे काय, पाप कर्म. एवढंच आपल्या हातात आहे. कर्माचा संवरपूर्वक निर्जरा जी अनंत गुणी सांगितली ती या पंचम काळात नाही. संवरपूर्वक निर्जरा एवढीच मानली जाते की ज्या गुणस्थानात तुम्ही आहे त्याच्या अगोदरच्या गुणस्थानातल्या विच्युती झालेल्या प्रकृती तुम्हाला बांधणार नाहीत. एवढी संवर तुमच्या असंयमी लोकांची आहे. पहिल्या गुणस्थानातली 16, दुसऱ्या गुणस्थानातली 25, तिसऱ्या गुणस्थानात काही नाही. चौथ्या ते 25 आणि 16 किती झाले, 41 लिहिलंय. पण तुमच्या तिथं काही प्रकृती बंधात आल्या, बंधातल्या अबंधात, म्हणून जे 41 काय प्रकृती आहेत बघा, ती चौथ्या गुणस्थानामध्ये बंध प्रकृती कशी आहेत. चौथ्यामध्ये 77 प्रकृतींचा बंध, 43 प्रकृतींचा अबंध. 43 प्रकृती अबंध आहेत, कारण 46 मधले तीर्थंकर, मनुष्य आणि देवायू परत कशात येतात, बंधामध्ये. म्हणून तुम्ही 43 प्रकृती तुम्हाला चौथ्या गुणस्थानात असल्यामुळं बंदच होणार नाहीत. म्हणून त्यांना ही लोक अज्ञानी, काही स्वाध्यायी लोक आहेत ना, अर्ध्या घागरीनं पाणी भरले, अर्धी बाबू काका, हां, अर्धी घागर ज्यांची भरलेली आहे ती लोक ह्याला संवरच मानतात. 120 पंधयोगी प्रकृती आहेत की नाही मनुष्यगतीत. मग चौथ्या गुणस्थानातल्या जीवाने किती बंद होतात, 77चा बंद होतात. बाकीच्या 43 प्रकृतींचा अबंध आहे. मग बंद होत नाही म्हणजे ते संवरच आहे आमचं. मग मला त्या अशा विद्वान लोकांना सांगायचं आहे, मग देवगती संबंधी, देवायू संबंधी 104 प्रकृतींचा बंध आहे. चहा पिऊन या जावा. नरकायू संबंधी किती आहेत, 101 काय तर प्रकृतींचा बंध आहे. मग नरकात 101च प्रकृती बांधतात, मग बाकीचे 19 प्रकृती बांधत नाहीत. मग त्याला पण तुम्ही संवरपूर्वक निर्जरा म्हणणार. बंद होत नाही त्याला संवर म्हणायचं नसतो. बंद होण्यायोग्य अवस्था असताना सुद्धा परिणामांच्या उज्ज्वलतेमध्ये त्या प्रकृतींना बंद करून न घेणं हे संवर आहे. हे काय, हे संवर आहे. म्हणून मी परवा सांगितलो, मला एकट्या श्राविकेने विचारली, महाराजजी हे तुम्ही चतुर्दशीचं प्रतिक्रमण केलंय ते आम्ही केलं तर चालतंय का. मी म्हटलं आता तुम्ही 28 मुलगून कावा पालन करताय तेव्हा त्याचं तुम्ही प्रतिक्रमण करायला. काही श्राविका मंदिरात येऊन ते प्रतिक्रमण करत बसतात. तुमच्या प्रतिमा किती आहेत, तेवढ्याच प्रतिक्रमण करायला पाहिजे. 2 प्रतिमा आहेत, 3 प्रतिमा आहेत, तर त्या पुस्तकामध्ये 11 प्रतिमेंचं जे प्रतिक्रमण सांगितलं आहे त्याच्यातल्या तुमच्या जेवढ्या प्रतिमा आहेत तेवढ्यांचंच करायला पाहिजे. उगाच कॅसेट गाठले का सुरू केलं की शेवटपणापर्यंत ज्या तुमचे उरतच नाहीत त्याच्यात दोष लागायचं काय काम आहे काय. दोषच आहे तुमच्याकडे सगळं, लागायचं काय संबंध आहे, हायच. आणि म्हणून हे सगळं आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणून माताजींच्या ते नियमामध्ये तुम्हाला फक्त भाव मूलगुणांच्या मध्ये अचैलक्याचे परिणाम ज्यावेळेला असतात त्याच्यात दोष लागलं तर तुम्हाला त्याचं प्रतिक्रमण आहे. पण आर्यिकांना कधीही अचैलक्यत्वाचं, नग्नत्वाच्या प्रतिक्रमणाची आवश्यकता नसते, कारण त्यांचं ते असतच नाही.
परिणामांच्या मध्ये तुमच्या बिघाड झाला असेल, परिग्रहाच्या अपेक्षेनं तुमचे भाव बिघडले असतील की मला आता पांघरून घेऊन झोपायला पाहिजे, म्हणजे लई थंड आहे, आता आम्ही साधू लोक चटई घेतोय तरी घेतोय, काय त्याला झाकून ठेवायचं का, पण त्या चटईत पण थंड वाजायची कमी होईना, तर आम्ही सहन करण्याच्या ऐवजी चुकून मनात असं एक ध्रुव ताऱ्यागत किंवा ते धूमकेतूगत येऊन गेलं, काय घरात होतो तेव्हा रग पांघरून घेत होतो, तसं मिळालं तर बरं होईल. एक धूमकेतूगत द्रौपदीच्या पूर्वजीवानं केलं. 1 मिनिट फक्त एक वेश्या महिलेला 5 पुरुषांच्या बरोबर बघितली आणि म्हटली किती स्त्री आनंदी असेल, 5 पुरुषांशी भोग भोगते, किती विषयांचा तिला आनंद येत असेल. 1 मिनिट फक्त मनात विचार केली, पुढल्या भावात तिला 5 नवऱ्यांची बायको म्हणून अपवाद. जैन धर्माप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे ती 5 पतींची बायको आहे, पण जैन धर्मात अपवाद आला. तसं परिणाम असे आहेत बघा. मी मुद्दामनं परिणामांचा विषय सांगायला लागलोय कारण तुमची समाधी आहे, आम्ही व्रत घेतले, महाव्रत आहेत, हे सगळे व्रती धार्मिक लोक आहेत. आता इथं भैया नाही दीक्षा घेणारे, म्हणून मी मुद्दामने या गोष्टी सांगायला लागलोय. परिणाम फार महत्त्वाचे आहेत, ते जरासुद्धा बिघडून चालणारं नाही. तर मी सांगालो म्हणून मला माफ नाही आणि तुम्ही मोठे आहे म्हणून तुम्हाला माफ नाही, सगळ्यांसाठी समान. म्हणून या सगळ्याचं पूर्ण मटेरियल हे तुम्ही वाचायला लागलाय, हे सगळं कर्मसिद्धांत आहे, कर्मकांड आहे, आणि म्हणून हे तुम्ही मिळवताना आपले परिणामच चांगले आणि वाईट वस्तू मिळवायला निमित्त असतात. हाजी बोला. कशायांच्यामध्ये मंदता कसं आणायचं? दूध उतू चालल्यावर काय करताय? गुळवा. हसाच पहिला, हसायचं नाही म्हणतोय तर आणि हसत्यात. हां, गॅस बंद करायला सुचलंच नाही तर काय करताय? वरनं पाणी घालताय. गॅस बंद करणे म्हणजे अग्नीच्या निमित्तापासून त्याला दुधाला बाजूला करणे. ज्यांच्या निमित्तानं कशाय होतात अशा परिणामांना बाजूला करणे म्हणजे कशायांची मंदता होते. आणि दुसरं, त्या निमित्तापासून आता लांबच जाऊ शकत नाहीत. जसं मला बघितल्यावर दीदींना 3 राग येतोय, आता त्यानं माझ्यापासून जाऊ शकत नाहीत, असं माझा समज आहे. काय मनात आलं तर सगळी काय आहेत, पिंजऱ्याचे दरवाजे उघडेच आहेत. मग काय करायचं? तर त्याच्यामध्ये जिनवानीचं, धर्माचं पाणी वतायचं. त्याच्यात कशाचं पाणी वतायचं? जिनवानी, सम्यक ज्ञान. जिनवानीचं त्याच्यात काय वाचायचं? पाणी वतायचं. मग उतू चाललेलं दूध आपोआप काय होतंय? थंड होतंय. फार तसं लई अवघड नाही. मांडला तर देव, नाहीतर दगड. तसं करायचं ठरवलं तर सन्मतीनगर लई सोपं आहे. रोज एकदा तर मुद्द्यावर आल्याशिवाय पुढे जायचंच नसते. आठवण झाली पाहिजे, कोणाला विसरून द्यायचं नसते. मांडला तर देव आहे, नाही तर दगड. तशी कुठली पण क्रिया आहेत ना, चांगली आणि वाईट करायचं जर आम्ही एकदा ठरवलो तर ते उसाचा वाळा पाला उचलून ठेवले एवढं सोपं आहे. आणि नाही ठरवलं तर डोंगराला मिट्टी मारल्या आहे. माताजींच्या पेक्षा वयोवृद्ध एक माताजी, एक साधू, माताजींचा जन्म झाला तवा दीक्षा घेतलेले एक साधू आणि साध्वी आहेत. तुमचा जन्म झाला तवाचं सांगायला लागलो. पण अजून समाधीचे भाव नाहीत, अजून समाधीचे भाव नाहीत. तुम्हाला जरा डोळ्याला कमी दिसायला आलं
तुम्ही त्याला सहजतेनं भगवंतांची पूजा करत होता. पार्श्वनाथांची काय? हां, कुठं? पट्टण कडोलीमध्ये. जग सगळं तिथं भाकीत ऐकायला जाते. आणि तिथं माताजीने आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या पार्श्वनाथ भगवंतांच्या पुढं त्यांनी संकल्प केला. त्या पार्श्वनाथ भगवंतांनी ऊर्जा दिली की माझ्यावर एवढा उपसर्ग होत असताना मी जर ती सहन करून मोक्षाला जाऊ शकतोय, तर तुझ्या डोळ्यावर उपसर्ग झाला आता, तुझ्या डोळ्याला दिसेना, तर तू तुझ्या एक डोळ्याच्या विषयाला घेऊन तू या शरीराचा त्याग करण्याचा आज निर्णय घेतलीस, तर कायमच्या तुझ्या स्त्री पर्यायाचा नाश होईल. तू समाधीला स्वीकार कर, असं ते भगवान बोलतात. तुम्हाला कळत नाही. माझ्याबरोबर तर बाहुबली श्रवण बेळगोळ येते. मी बाहुबली भगवंतांच्या पुढे बसलो, मी ध्यान चिंतन करायला लागलो, मला आभास होत होता मला भगवंत काहीतरी सांगायला लागले. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, चंदना के जैसे तुम बुलाते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, कौन कहते भगवान नाचते नहीं, कौन कहते भगवान नाचते नहीं, मीरा के जैसे तुम गाते नहीं, मीरा के जैसे तुम गाते नहीं. खरखर तुमच्या आवडत्या गुरुची शपथ आहे सांगायचं. तुम्हाला पार्श्वनाथ भगवान बोलल्यासारखं झाले नाही तिथं की आता तू समाधीची साधना कर, तुझे आता वेळ झाले, तुला आता ही साधना करायला पाहिजे. कारण तुझं मुख्य महाव्रत तुझी डोळ्याच्याच निमित्तानं आहे. तुझ्या मुख्य महाव्रताचं पालन हे तुझ्या डोळ्यानं होणार आहेत. मोबाईलमधलं सिम कार्ड काढलं तर मोबाईलची किंमत 0 आहे. तसं साधूच्या शरीरातील डोळे निघून गेले की साधू जीवन सगळं महाव्रत व्यर्थ आहेत हे माताजींना कळलं. आणि ते पार्श्वनाथांनी सूचना दिली म्हणून त्यांनी तिथं समाधी स्वीकारली. आणि किती आनंदानं एक उसाचा वाळा पाला उचलून ठेवल्यासारखं त्यांना समाधी सहज वाटली. आणि एकेकांना अजून ज्यांना कळलंच नाही त्यांना समाधी म्हणजे डोंगराला मिट्टी मारल्यागत वाटायला लागले. म्हणून काही धर्म असू दे, वैराग्य असू देत, आणि काही वेळेला माझ्यासारखी अडाणी लोक असतात कळून सुद्धा वळत नाही. आम्हाला सुद्धा लक्षात आहे आमच्या 1-2 चुका होत्यात, सगळं कळतंय, सगळं आहे, पण काही पूर्वभावातले एवढे कर्म आणि एवढा राग भाव काही जीवांच्याबद्दल, काही वस्तू बाबतीत, काही व्यवस्थेबाबतीत असतो. मी सांगतोय म्हणजे मी फार तुम्हाला सांगतोय ते सगळंच मी निर्दोष आहे असं नाही, आमच्याकडं पण होते. पण पुरुषार्थ करणं फार गरजेचं आहे, प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. किमान मी चुका लागलोय एवढं तरी स्वीकारायला पाहिजे. महाराज सांगायला तर का असं असं करायचं नाही, असं असं करायचं. महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. काय चंगू चंगुमती मंगुमती स्वीकारायला पाहिजे आम्ही. आणि तुम्ही भाव करायला पाहिजे. असं हलवायला सुद्धा तीच मान आहे, असं हलवायला सुद्धा तीच मान आहे. हे शक्य नाही म्हणून सांगणारं मन तेच आहे, आणि शक्य आहे म्हणून सांगणारं मन तेच आहे. हे सगळं महाराज सांगतात. तो पुरुषार्थ करण्याची धाडस माझ्यात येऊ दे म्हणून सांगणार पण मन तेच आहे. आपलंच मन आहे, काय दुसरं मन करते? दुसरं मन काहीही करू शकत नाही. म्हणून हे सगळं
स्वीकारायचा आहे. कशायांची मंदता, अंतरंगातून कर्तृत्वभाव ज्यावेळी सुटतं ना त्यावेळी कशायांची मंदता येते. कर्तव्यभाव ज्यावेळी जागं होतं त्यावेळी कशायांची मंदता होते. आम्ही अजून कर्तृत्व भावनेत आहे. मी चौक्यात गेल्यावरच माताजींचा आहार चांगला होतो असं मालावू म्हणत नाही, पण सांगायला लागलो. असं जर आम्ही म्हणलो तर काय झालं, ते तुम्ही सगळं चांगलं सेवा करून पुण्य मिळवला पण पापाची निर्जरा करू शकणार नाही. पण माझं किती पुण्य आहे हे माताजींचं करण्यासाठी हजारो लोक आहेत. पण महाराजांनी मला संधी दिली, माताजींनी आम्हाला संधी दिली. मी किती पुण्यवान आहे, माझ्या कर्माच्या निर्जरेला ही चांगली संधी मला मिळाली. मी माझं कर्तव्य करायला मागं पडणार नाही असं तुम्ही म्हणायला पाहिजे. मी अध्यक्ष आहे म्हणून हे सगळं चातुर्मास चांगला झाला असं नाही. आमचा उलटा विचार असला पाहिजे, मी किती पुण्यवान आहे. याच्या अगोदर किती तेज, सूर्य, चंद्र सगळी अध्यक्ष होती, पण कुठला महाराज माताजी चातुर्मासला आले नाहीत, समाधीला आले नाहीत. पण मी अध्यक्ष झाल्यानंतर हे महाराज माताजी, महाराज समाधीला आले नाहीत, माताजी समाधीला आले आणि आज संघाचा चातुर्मास झाला. हे मला सेवा करायला, ही सगळी व्यवस्था करायला मला मिळालं. मी किती पुण्यवान आहे. आपल्या पुण्याला आपण बलशाली करायचं असते, आपल्या कर्तृत्वाला बलशाली करायचं नाही. म्हणून या ठिकाणी हे श्वासोश्वास हे ते, मग डॉक्टर कधीच मेले नसते. कारण डॉक्टरांच्या प्रत्येकांच्या दवाखान्यात ऑक्सिजन सिलेंडर भरलेलीच आहेत, ते नाकाला लावूनच फिरले असते. पण नाही, श्वासोश्वास उच्छ्वास नामकर्माचा जोपर्यंत उदय तुमच्या पर्यायात आहे तेवढाच श्वास तुम्ही घेणार आहे. एक जास्त घेणार नाही, एक कमी घेणार नाही. म्हणून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवून आम्ही कर्तृत्व भावना सोडून कर्तव्य भावनेमध्ये रमलं पाहिजे. मग कशायांची मंदता आपोआप होतात. आणि बघा, तुमच्या गुणस्थानारूप तुमच्या कुठल्या कशायांचा उदय तुम्ही स्वीकारला त्या रूपच तुमचे परिणाम कशाही मंद असणार आहेत. माझं 6वं 7वं गुणस्थान जर असेल तर मी मनात आणलो तरी अनंत अनुबंधी माझ्यात उदयाला येणार नाही. आणि तुम्ही 4थ्या 3ऱ्या गुणस्थानात असाल, तुम्ही मनात आणून पण संजीवनांचा तुमचा परिपूर्ण उदय असणार नाही. म्हणून आपल्यामध्ये व्रतांची आणि परिणामांची वृद्धी होत गेली पाहिजे. अपूर्वकरण गुणस्थान जे आहे याच्या पूर्वी कधीही झाले नाहीत असे परिणाम होतात. साधी मिथ्यादृष्टीचे सुद्धा होतं, हे सातिशय मिथ्यादृष्टीचे सुद्धा होतात, सम्यक्त्वाची प्राप्ती होताना. तसं आपल्याला प्रत्येक क्षणाला किंवा आपण एक ठरवलं पाहिजे, महिना, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षातनं एकदा आपण आपल्यात वाढ झाली पाहिजे, तरच ते होते, नाहीतर होत नाही. वाढ व्हायला पाहिजे. श्वासोश्वास पर्याप्ति किसे कहते हैं? उच्छ्वास और निश्वास रूप शक्ति की पूर्णता के निमित्त भूत पुद्गल प्रचय की प्राप्ति को श्वासोच्छ्वास पर्याप्ति कहते हैं. यह पर्याप्ति इंद्रिय पर्याप्ति के अनंतर एक मंतर मूर्त में होती है. जे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्या ऑक्सिजनला शरीरामध्ये घेणे त्याला म्हणायचं उच्छ्वास. आणि आत त्या ऑक्सिजनवर प्रक्रिया होऊन जो कार्बन डायऑक्साईड किंवा जो
चुकीचा वायू तयार झालेला असतो त्याला सोडणे म्हणजे ज्याला म्हणायचं निश्वास. त्या उच्छ्वास आणि निश्वास करण्यासाठी जी शक्तीची पूर्णता असते त्या शक्तीच्या पूर्णतेला निमित्तरूप जे पुद्गल प्रचयाची प्राप्ती होते त्याला श्वासोश्वास पर्याप्ती असं म्हणतात. आणि ही पर्याप्ती इंद्रिय पर्याप्त पूर्ण झाल्यानंतर त्याच्या एक अंतर्मुहूर्तानंतर पूर्ण होत असते. इंद्रिय पर्याप्ती म्हणजे शरीर पर्याप्ती जिथं झालेली आहे त्या शरीर पर्याप्तीच्या नंतर जिथं पाहिजे तिथं जसं पाहिजे तशा पद्धतीच्या अवयवांची अंग आणि उपांग याच्यात फरक आहे. अंग म्हणजे काय? माणसाला 8च अंग असतात. किती बाबू काका? सायकलला चाकं किती? 2. तसं माणसाला अंग किती? 8. कुठले कुठले? 2 पाय, 2 हात, कमरेच्या खालचा भाग, पाठ, छाती आणि आहे काय? हात लावून बघा. धडेल. हाताला जरा डोक्याला धडकून बघा. आहे काय? वय पण म्हणा ना नाही पण म्हणा. जरा शंका वाढतो. हे 8 अंग. आणि मग हे बोटे, नाक, डोळे, कान, पायाची बोटे, अंगावरचे हे चर्म, गुडघे हे सगळे काय आहेत? उपांग आहेत. हे काय आहेत? उपांग आहेत. ह्या सगळ्यांची जिथं पाहिजे तसं त्या त्या स्थानावर त्याचे अंकुर फुटून म्हणजे त्याची प्राप्ती होणे त्याला इंद्रिय पर्याप्ती म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्पर्शनाच्या ठिकाणी स्पर्श, रसनेच्या ठिकाणी जिभेच्या ठिकाणी जीभ, नाकाच्या ठिकाणी नाक, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, बोटाच्या ठिकाणी बोट, हात. मग पहिला बोट येणार का पहिला हात येणार? पहिला हात, मग त्याच्यातनं बोट. ही हळूहळू त्याची प्रक्रिया होत असते. त्याला पूर्ण करण्याची अवस्था म्हणजे इंद्रिय पर्याप्ती म्हणतात. आणि त्याची एक अंतर्मुहूर्त पहिला आहार पर्याप्ती, दुसऱ्या अंतर्मुहूर्तात शरीर पर्याप्ती, तिसऱ्या अंतर्मुहूर्तात इंद्रिय पर्याप्ती, चौथ्या अंतर्मुहूर्तात श्वासोश्वास पर्याप्ती, 5व्या अंतर्मुहूर्तात भाषा पर्याप्ती, 6व्या अंतर्मुहूर्तामध्ये मनपर्याप्ती. हे पोटामध्ये जीव आल्यावर 6 अंतर्मुहूर्तात सगळी पूर्ण जाऊ दे. हे विज्ञान म्हणते ठीक आहे. आत्ता गोळा झालाय, 3रा महिना आहे, 5व्या महिन्यात हे सगळं मान्य आहे. 5व्या महिन्यानंतर वास्तविक आकलन शक्ती त्याच्याकडे येते. पण या बाकीच्या सगळ्यांची सुरुवात पहिल्या 6 अंतर्मुहूर्तात झालेली असते. तुम्हाला दिसत नाही ते. सोयाबीन पेरला, शाळू पेरला, गहू पेरला, पैलवान शेतात. मग पेरल्यानंतर त्या मातीच्या बाहेर अंकुर दिसायला तुम्हाला 10 दिवस गेले. किती दिवस गेले? 10 दिवस. मग ते 10 दिवसात एकदम फुटून बाहेर आलं. ज्या क्षणाला आम्ही पेरलोय त्या क्षणापासून त्याच्यावर काय चालू झाले? ती प्रक्रिया, ती विधी चालू झाले. तसं ज्या क्षणाला आपल्या गर्भामध्ये त्या शरीरामध्ये त्या जीवाचा जन्म झाला तिथून त्या शरीराची क्षणाक्षणामध्ये प्रगती व्हायला चालू होते. आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणजे ते असत नाही असं नाही. हे समजावून घेणं फार गरजेचं आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गा. ओम नमः. सबको क्षमा.
सबसे क्षमा।